नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे पूजा फॅशन क्वीन आपल्या मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण सिंपल 4 टक्स योगपट्टी नसलेला ब्लाऊज कटिंग शिकणार आहोत. तर त्याचं मेजरमेंट आहे, उंची 13.5 आहे, चेस्ट त्याचं 36 आहे, कंबर 30 आहे, मागचा गळा 9 आहे, पुढचा गळा 6 आहे आणि शोल्डर 5.5 आहे, मुंडा 6 आहे. अशा पद्धतीचं हे त्याची मापं आहेत. आणि हा ब्लाऊज अतिशय सुंदर फिटिंगला बसतो. जरी सिंपल असला तरीही त्याचा पफ देखील खूप सुंदर येतो. चला आपण लगेचच सुरुवात करूया. आता उंचीमध्ये आपण नेहमीप्रमाणे 1 इंच जास्तीचं घेणार आहोत. 13.5 उंची आहे तर 14.5 करायची आहे. घेताना 14.5 घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5. त्यानंतर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंच. आणि या ठिकाणी आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 36, त्याचा चौथा होतो 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही रेष आखून घ्यायची आपण. खाली आपण उंचीचं मार्किंग केलं आहे, ती देखील एक सरळ रेषा आखून घ्यायची आपण. त्यानंतर इथे कमरेचं माप टाकायचं आहे. कंबर आहे 7.5. एक इंच डाचासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने रेष आखून घेतली आपण. या ठिकाणी आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे. 1.5 इंचावर आपण मागच्या मुंड्याचं माप टाकले आहे. त्यानंतर याचं अर्ध करायचं आहे. एक पॉइंट द्यायचा आहे आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे 3 इंच आणि गळारुंदी ही 2.5 इंच घेतली आहे. आता मागच्या गळ्यासाठी आपण 9 इंचावर मार्किंग केलं आहे. खाली गळारुंदी थोडी जास्त घ्यायची आहे, 2.25 घेतली. आणि आता याचा बॉक्स आखून घ्यायचा आपण. आणि गळ्याला आपण गोल आकार देणार आहोत. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. आता आपण इथे जे मार्जिन घेतलंय 1.5 इंचाचं, त्याची देखील रेष आखून घेऊ आपण. आता या ठिकाणी हे पहा, याचा मध्य करायचं आहे आपल्याला. आणि मागच्या टक्सचा पॉइंट द्यायचा आहे. आता मागचा टक्स आपण गळ्याच्या अर्धा ते 1 इंच खाली घेतो. त्याचं मार्किंग करायचं आहे आणि रेष आखून घ्यायची. आता याची रुंदी दोन्ही साईडनी अर्धा इंच ठेवायची आहे आणि आपण मार्किंग करून घ्यायचं. हा
जरा मागचा टक्स. आता या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच थोडा वर पॉईंट द्यायचा आहे आणि ही रेषा तिरकी अशी आखून घ्यायची. म्हणजे इथे जेव्हा आपण टक्स घेतो तेव्हा हा कोपरा उतरणार नाही, तो उतरेला आपल्याला इथे कट करायचा आहे. हे झालं आता मागच्या भागाचं ड्राफ्टिंग. आता आपण ह्याला कटिंग करू. आता आपण दुसरा पेपर घेतला आहे आणि सगळ्यात आधी आपण हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंचाचं मार्किंग केलं आहे आणि एक रेष देऊन घेतली आहे. त्यानंतर आपल्याला हा पार्ट, मागचा पार्ट आहे असा त्या रेषेला टेकून ठेवायचा आहे आणि हे मार्किंग करायचं आहे शोल्डरचं, नंतर मुंड्याचं आणि उंचीचं. बस आपल्याला एवढेच 3 मार्किंग करायचे आहे. आता इथे आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे. रेषा आखून घ्यायची मुंड्याची. त्यानंतर इथं चेस्टचं माप टाकायचं आहे. आता चेस्ट आहे 36, त्याचा होतो चौथा 9 आणि त्याच्यात आपल्याला अर्धा इंच जास्तीचं घ्यायचं आहे. म्हणजे आपण इथे घेतलं आहे 9.5. ठीक आहे. आता हे जे आपण उंचीचं माप टाकलं आहे त्याच्या खाली 1.5 इंच आपण जास्तीचं घ्यायचं आहे. 1.5 इंचावर आपण मार्क करायचं आहे दोन्ही साईड, कारण आपल्या मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची ही 1.5 इंच आपली जास्त असणार आहे. आता हे झालं 1.5 इंच आपण मार्किंग केलं आहे. आणि आता आपल्याला ही सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता इथे आपण चेस्टमध्ये आपण जे 9.5 घेतलं तर तेवढंच अंतर आपण, तेवढंच माप हे आपल्याला कमरेला देखील टाकायचं आहे. 9.5 वर 9.5 घेतलं आहे, खाली देखील 9.5 घ्यायचं आहे. आणि आता ही रेषा आपण आखून घ्यायची आहे सरळ. त्यानंतर इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे 1 इंचावर आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे झालं पुढच्या मुंड्याचा आकार. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्यासाठी मार्किंग करायचे. 6 इंचाचा पुढचा गळा आहे. त्यानंतर इथं 2.25 घ्यायचं आहे, वर आपण 2.5 घेतलं आहे. त्याचा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे गळ्याला आकार द्यायचा आहे. हा झाला गळ्याचा आकार. आता इथून पुढं महत्त्वाचं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन पहा. आता आपल्याला इथून टक्स पॉईंट टाकायचा आहे. टक्स पॉईंट हा छातीचा चौथा अधिक 1.5 इंच असतो. छाती आहे 36, त्याचा चौथा होतो 9 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 10.5 मी मार्क केला आहे. आता हे आडवं जे अंतर आहे ते घ्यायचं आहे छातीचा 10वा म्हणजे
3.6 हा छातीचा 10वा होतो. 36 चेस्टचा 10वा होतो 3.6. हे केलं आहे मी मार्किंग. इथं येतं आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे टक्स पॉईंटचं मार्किंग झालं आहे आपल्याला. हे देखील अंतर आपण फिक्स झाले. आता याच्या बाजूला आपल्याला 4 टक्स येणार आहे. आता त्या 4 टक्सचं अंतर किती राहणार आहे, या टक्सपासूनचं अंतर आपल्याला आता पाहायचं आहे. तर हे प्रत्येक साईजसाठी वेगळं वेगळं असणार आहे. आता या साईजला आपण हे अंतर 1.5 इंच घेणार आहे. या टक्स पॉईंटपासून या साईडला आपण 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तसाच पॉईंट इकडच्या साईडला देखील द्यायचा आहे 1.5 इंचावर, आणि खाली देखील आपण 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा. हे झाले 1.5 इंच सेम. पण हे लहान माप असेल तर आपण 1.5 इंचावर नाही द्यायचं, 1.25 इंचावर द्यायचं आहे. मध्यम मापाला 1.5 इंचावर, आणि मोठं माप असेल तर 1.25 इंच. ठीक आहे. आता या 3 इंच झालं. आता या बाजूला जो आपल्याला तिरका मुंड्यातला तो डाच घ्यायचा आहे, त्याचं हे तिरका अंतर असणार आहे 1.25. तर आता आपण 1.25वर असा पॉईंट ठेवणार की या दोन्हींचा मध्य हा आला पाहिजे. हे बघा, या 2 पॉईंटचा मध्य हा इथे आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण तिरकं 1.25 घेणार आहे. आता हा 1.25 सर्व साईजसाठी सेम नसणार आहे. लहान मापासाठी हा 1.5 घ्यायचा आहे, मध्यम मापासाठी 1.25 घ्यायचा आहे, आणि मोठ्या मापासाठी 2 घ्यायचा आहे. अशा पद्धतीने या ज्या टक्सचं जे अंतर आहे या पॉईंटपासून ते याचं थोडं वेगळं घ्यायचं आहे. हे झाले. आता आपण हे सगळे टक्स आखून घ्यायचे आहे. आता लक्षात घ्या, हा टक्स आपल्याला सरळ द्यायचा नाही, फक्त सरळ ह्याचं मार्किंग करायचं. इथं एक पॉईंट द्यायचा अगदी सरळ रेषेत समोर, आणि ह्या टक्सच्या खाली आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा तिरका टक्स घ्यायचा आहे. आता ही रेषा तिरकी आपल्याला आखायची. आता असे हे 4ही टक्स येणार आहे. आता या टक्सची रुंदी सगळ्यात आधी हा टक्स पाहू. हुकलूक पट्टीचा जो टक्स आहे त्याची दोन्ही मिळून रुंदी ही 1/2 इंच आहे. म्हणजे या साईडला 1/2 इंच आणि या साईडला 1/2 इंच. आता हा मेन जो टक्स आहे त्याची रुंदी ही या बाजूला 1/2 इंच आणि या बाजूला 1/2 इंच, म्हणजे संपूर्ण टक्स हा 1.5 इंचाचा असणार आहे. आता हा मुंड्याचा टक्स हा देखील 1/2 इंच असणार आहे. दोन्ही साईडनी पाव इंच, या बाजूनी 1/2 आणि या बाजूनी 1/2, म्हणजेच 1/2 इंच पूर्ण. जसा हा घेतला टक्स 1/2 इंचाचा संपूर्ण, तो देखील असाच घ्यायचा आहे. आता या टक्सचं माप आपल्याला या बाजूने 1/2 इंच आणि या बाजूने 1/2 इंच, म्हणजे पूर्ण टक्सचं जे माप आहे ते घ्यायचं आहे 1 इंच. तुमच्या लक्षात आलं असेल आता मी सगळ्या टक्सची रुंदी किती घेतली आहे. पुन्हा एकदा मी सांगते, हुकलूक पट्टीकडचा जो टक्स आहे तो पूर्ण टक्स 1/2 इंचाचा आहे, म्हणजे 1/2 इंचाचा. असाच टक्स मुंड्याकडचा सुद्धा आहे 1/2 इंचाचा, संपूर्ण 1/2 इंचाचा. आता हा मुख्य टक्स आहे तो पूर्ण टक्स 1.5 इंचाचा आहे, 1/2 इंचाचा दोन्ही बाजूनी. आणि या बाजूचा जो टक्स आहे तो 1/2 इंचाचा, म्हणजेच 1 इंच पूर्ण आहे. आता आपण हे सगळे टक्स आखून घेऊ.
आता आपण हे सगळे टक्स आखले. आता इथून पुढं हे पहा, आता ही जी खालची रेषा आहे ती मोजायची आहे. ती भरती माझी 5.25 इंच. आता ही वरची देखील रेषा मोजायची. ही कमी भरती 4.25. तर यालासुद्धा आपण 5.25 करायचं आहे. खाली 5.25 आहे तर वरसुद्धा इथलची रेषा 5.25 करायची आणि ती वाढवून बरोबर 5.25 इंचावर माप घ्यायचं आहे आणि ती पुढे वाढवायची. म्हणजे ही आणि या रेषेचं, दोन्ही रेषेचं माप हे सेम असणार आहे. आता ही आहे अशी या रेषेला जी वाढवलेली रेषा आहे तिथपर्यंत आपण हा वरची रेष त्या पॉईंटपर्यंत आणून ठेवायची. ठीक आहे. आणि आता ही रेषा खालच्या ह्याला जोडायची. अशा पद्धतीने ही जोडायची आहे. आता हे असं जर आपण नाही केलं तर हा ब्लाऊज फुल बस्टमध्ये टाईट होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हे जे सांगितलेले ही या पूर्ण ब्लाऊजमध्ये हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. तर आपल्याला हे असं करायचं आहे. आता याच्या बाजूनी 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला वर. आणि आता इथे लक्षात घ्या, या पॉईंटपासून जो आपण वाढवलेला पॉईंट आहे तिथून आपल्याला पुढे 1.5 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने 1.5 इंच. आणि आता हे पॉईंट असे जोडायचे आहे. आता ह्या ज्या 2 रेषा आहे त्या आहे अशाच पुढं वाढवायच्या आहे. त्याच लाईनीमध्ये, जशा लाईनीत आहे तिरकस त्याच लाईनीत वाढवायचे आहे पुढपर्यंत. आता पाहू आपण, याचं अंतर येतं 1.5 इंच. बघा इथे आपण कितीचा टक्स घेतला, हा 1 इंचाचा घेतला होता, पण पुढे जाऊन तो 1.5 इंचाचा होतो. म्हणजे आपण जे 1.5 इंच पुढं वाढवलं आहे ते याच्यासाठीच वाढवलं आहे, कारण मग जेव्हा इथे आपण टक्स घेतो 1.5 इंचाचा तर हे 1.5 इंचाचं अंतर हे आपल्याला अगदी परफेक्ट बसतं. टक्स घेतल्यानंतर आहे हा एवढाच बसणार आहे. मागचा पार्ट जितका आहे तेवढाच होतो हा पुढचा पार्ट देखील. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. तर ही कटिंग अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हीसुद्धा ही पेपर कटिंग नक्की करून पहा, ब्लाऊज शिवून पहा आणि मला त्यानंतर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसेच तुमच्या जर काही शंका असतील या व्हिडिओच्या बाबतीत तर त्या देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईन. आणि असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. धन्यवाद.